मी एकुलता एक आहे, हम्म, मला सख्खी बहीण नाही. हम्म, त्यामुळे लहानाचा मोठा होत असताना जर कदाचित मोठी बहीण असती तर कदाचित मुलींचे आजार वगैरे ह्याचा तो सेन्सिटिव्हिटी हम्म, कदाचित आपोआप तयार झाली असती. हम्म, पण ती नसल्यामुळे हम्म. आणि आईची काय तिची काय सायकल वगैरे ती मुलांपर्यंत कधी कळत येतही नाही. बरोबर. तर मला बरेच वर्ष लागले हे समजायला, की अरे एखादी मुलगी आजारी आहे तर काय झालंय तुला? असं एकदम विचारून नाहीये. हे जे चार हो, चौघात एकदम, हो, कारण यू हो. नेव्हर नो व्हॉट इज हॅपनिंग. हम्म, हम्म, तर आम्ही मुलं अशा वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स मध्ये घडतो आणि नंतर मग हम्म, आम्ही पुरुष होतो. हम्म, मग हम्म, प्रेयसी किंवा बायको, आई तर आहेच आहे. हम्म, तर जर असा एखादा छोटासा मास्टर क्लास घ्यायचा ठरला, की पुरुषांनी ना या 4-5 गोष्टी समजून हम्म, घेतल्या पाहिजेत, जेणेकरून वी कॅन हेल्प आवर पार्टनर ऑल्सो इन दोज मूड स्विंग्स हम्म, आणि वी विल शील्ड आवरसेल्व्हज फ्रॉम द प्रॉब्लेम्स. हम्म. तर काय काय माहीत असावं? बरोबर. खरं तर ना, अशा शिक्षणाची गरज आहे. या आपण शिकतो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सगळं आपण समजतो. पण एकमेकांशी कसं वागलं पाहिजे किंवा ओव्हरऑल आपण म्हणूया सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, घरात कसं वागलं पाहिजे, स्त्रियांनी पुरुषांची, पुरुषांनी स्त्रियांशी हे कसं वागलं पाहिजे, हे कुठेही शिकवलं जात नाही. आणि असं काही आपल्याला घरातून पण हे खूप छान पद्धतीने आपल्याला शिकायला मिळतंय असंही नसतं. तर जेव्हा आपण म्हणूयात की एखाद्या पुरुषाने महिलेशी हे कसं वागलं पाहिजे किंवा आपण म्हणूयात की एस्पेशली त्यांची समजा भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजेत, अशा वेळी तुम्ही कसं वागलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, महिलांना काय हवं असतं किंवा बायकांना काय हवं असतं, ते तर एक म्हणजे आपण म्हणूयात एक सेफ्टी किंवा इमोशनल सेफ्टी ह्याची त्यांना गरज असते. हं. कारण बायका ह्या इमोशनलच असतात आणि पुरुषांचं कसं असतं, की काही त्यांना सांगितलं, की पटकन त्यांना सोल्युशन द्यायचं असतं. करेक्ट. आम्ही रॅशनलाइज विचार करतो हे हं. असं आहे. पण आम्हाला सोल्युशन नकोच असतं. आम्हाला काय हवं असतं, की फक्त आम्हाला समजून घ्या. बास, दॅट्स इट. मग त्याच्यावर जे काही आम्ही व्यक्त होतोय, जे काही महिला बोलतायत, तेवढं फक्त तुम्ही समजून घ्या. त्याच्यावर तुम्ही लगेचच रिॲक्ट होऊ नका. ओके. आणि तरच ते म्हणजे ह्यालाच मी म्हणते, की इमोशनल सेफ्टी. हम्म. म्हणजे तिथे तुम्ही कुठे क्रिटिसाइज केलंय, तिथे तुम्ही लगेचच काहीतरी जजमेंट पास केलंय, असं अजिबात नकोय. हम्म. ऐकून घ्या, समजून घ्या आणि तरच ती महिला जी आहे, तिला ते सॅटिस्फॅक्शन येणार आहे, तिला ते फीलिंग येणार आहे, की हां, आय एम सेफ हिअर. माय इमोशन्स आर सेफ हिअर. ही लिसन्स टू मी, ही अंडरस्टँड्स मी. येस. एवढंच हवं असतं. आणि इथे लगेचच अ, वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतात पुरुष, की हे असं नाही, असं कर, तसं कर किंवा तुला असं काच होतंय. हम्म. ओके. असं होतंय. बऱ्याचदा म्हणजे एक गंमत म्हणून असं कसं तरी होतंय, की जे त्या बाईलाही समजत नाही नसतं, की मला नक्की काय होतंय. पण होतंय काहीतरी. ओके. त्यामुळे जर का हे समजतच नाहीये, म्हणजे समजा आपण म्हटलं, की पी-एम-एस आणि ती त्या फेजमध्ये आहे, की आता एक 4-5 दिवसांनी पिरियड्स येणार आहेत. तर त्याच्यामध्ये खरंचच समजत नाही, की नक्की काय होतंय? मला असं का होतंय? मी अशी का रिएक्ट करतेय? मी का चिड करतेय? किंवा माझं का कामात लक्ष नाहीये? माझा का फोकस नाहीये? हे नसतं समजत, तर इट्स फाईन. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण ते अ, असं नाही तर म्हणजे ते 100% हे बरोबरच झालं पाहिजे, असं ते नाहीये. नाही समजा तुमचा आज मूड नाहीये, तर ठीक आहे, इट्स फाईन. तर हे जे आहे ना, इट्स फाईन हा शब्द जर का पुरुषांनी नेहमी वापरला किंवा बायकांनी स्वतःच्या बाबतीत समजा वापरला, तर नक्कीच गोष्टी नॉर्मलाइज व्हायला, सॉल्व्ह व्हायला किंवा त्याचं फारसं टेन्शन न घेता, बर्डन न घेता इझिली त्या फेज ती पास करू शकतात. हो, मान्य आहे. पण मग आता आता ह्याची दुसरी बाजू काय होतीये मॅम, आणि हं, काय मी म्हणजे मी इन मराठीवर बरेचसे नरेशन्स वगैरे पण करतो ना, तर हं, मला अनेकांचे मेसेजेस येतात, की बाबा थोडा रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे. काय हं, करू? कसं करू? हं, मी पूर्वी उद्योजकांना सुद्धा थोडी मदत करायचो टू हं, सॉर्ट देअर बिझनेस. हं, तर तेव्हा सुद्धा बऱ्याच उद्योजकांचं हे असायचं, की म्हणजे जनरली मेल बिझनेस ओनर्स, की यार घरी अजिबात शांतता नाहीये, बायकोबरोबर सतत कटकट होते, मी बाहेर फोकस कसा करू? हं, तर हं, प्रत्येक वेळी
हा ठीक आहे, मी घेतो समजून, हम्म, हा ठीक आहे, इट्स ओके, हे होणं कठीण आहे ना. हम्म, हम्म, बिकॉज आणि अ, आता ती स्त्री आता वर्किंग आहे असेल, हम्म, ती सुद्धा रोज त्या प्रेशर मधनं जातीये, ऑफिसच्या प्रेशर मधनं, प्लस हे आतमध्ये जे हम्म, होतंय त्याच्या. हम्म, पुरुषही बाहेर हजार टेन्शन्स, घरी आल्यानंतर तो आई आणि बायकोच्या मधलं ते टेन्शन, हम्म, हम्म, मुलांना हँडल करतानाचं टेन्शन, हे हम्म, स्त्रीवर जसं आहे तसं पुरुषावर पण आहे. हम्म, सो फॉर अ मॅन टू ऑलवेज बी इन दॅट अंडरस्टँडिंग मोड, हम्म, हाऊ इज इट प्रॅक्टिकल? हम्म. थोडासा अवघड प्रश्न आहे. हो ना. आणि सी म्हणजे मी म्हणालो तसं की तुम्ही हम्म, सुद्धा स्त्री आहात आणि तुम्ही सुद्धा स्त्रीरोग तज्ञ आहात, त्यामुळे हम्म, तुम्हाला याचं उत्तर देणं कदाचित हम्म, शक्य होईल. हम्म, हम्म. आता कसं आहे की दोघांनाही वर्क प्रेशर असतं. त्यानंतर महिलांचा जर का आपण विचार केला तर त्यांना थोडंसं जास्त काय असतं, तर त्यांना घराकडेही बघायचं असतं, घरातलं सुद्धा बघायचं बरोबर, असतं. ट्वाइस प्रेशर आहे. जरी बायका असल्या तरीही त्या बायकांना हँडल करायचं असतं. ओके. पुरुष जे आहेत हे एका गोष्टीवर फोकस करणं हे त्यांना आवडतं. महिलांना मल्टीटास्किंग आवडतं. तो त्यांचा स्वभाव असतो. ठीक आहे. असं नाही होत की महिला फक्त काम आणि कामच करतायत किंवा जसं पुरुष की मला पैसा कमावणे हे एकमेव माझा फोकस आहे. तसा महिलांचा एक फोकस नसतो. म्हणजे परत आता इथे त्यांचा स्वभावाचा हा डिफरन्स असतो. टेम्परामेंटच वेगळी आहे. पण डिफरन्स असतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात सुद्धा. अगदी. हो. ओके. त्यामुळे जेव्हा ह्या मल्टिपल गोष्टी ह्या करतायत, तेव्हा पुरुष त्यांच्या कोणत्या गोष्टीमध्ये सहभाग घेऊ शकेल, कुठली गोष्ट ही इझिली होईल, व्यवस्थित चालू राहील, ह्यासाठी तो कुठली एखादी जबाबदारी घेऊ शकेल, हा विचार हा नक्कीच केला पाहिजे. म्हणजे आता कसं झालेलं आहे की आपल्या आधीची पिढी सुद्धा महिला ह्या बाहेर पडतच होत्या. आत्ताची पिढी तर कम्प्लिटली आपण म्हणूया 100% महिला या बाहेर पडून काम करतातच. पण हा सिनॅरिओ बदलला आहे का, की पुरुष सुद्धा घरातली कामं करतात? नाही बदललेला. तर हा जेव्हा बदलेल तेव्हा आपण म्हणूयात की कामं जी आहेत ही कामं ही व्यवस्थित चालतात आणि महिलांवरचा जो कामाचा ताण आहे हा थोडाफार कमी व्हायला त्यांनी मदत होईल. कारण फक्त घरातलं काम असं नसतं. बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यांना नाती सांभाळायची असतात. त्यांना नवऱ्याला पण सांभाळायचं असतं. बरोबर. त्यांना मुलांना सांभाळायचं असतं. मुलांचा अभ्यास सुद्धा घ्यायचा असतो. काम असतं. स्वतःकडे बघायचं असतं. अशा या सगळ्या लेव्हल्सवर समजा त्या करतायत, तर इथे पुरुष त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये हा सहभाग घेऊ शकेल, ह्याचा विचार हा महत्त्वाचा झाला पाहिजे.